ज्ञानेश्वरी पठण अध्याय 15 ओव्या 76 ते 100 श्लोक 0। उपाधीचा पसारा घालिता ओपसारा नामरूपाचा संसारा होय जयाते। ज्ञातृत्व ज्ञेया विहीन नुसदेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळियोजे। जे कार्या ना कारण जया दुजे ना एकपण आपण या जे जाण आपणची। ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वी गायया तरुचे। तेथ आर घेणे मुळाचे ते ऐसे असे। तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आथी। का वांजेची संतती वानाने जैशी तैसी सत न असत होये। जे विचाराचे नामन साहे ऐसे या परीची आहे अनादि म्हणती। जे नाना तत्वाची मांदुस जे जगद्भराचे आकाश। जे आकार जाताचे दुस घडी केली। जे भवद्रुम बीजिका जे प्रपंच चित्र भूमिका। विपरीत ज्ञान दीपिका संचली जे। ते माया वस्तूच्या ठायी असे जैसे नाही। मग वस्तू प्रभाची पाही प्रगट होये। जेव्हा आपण या आली नीद तरी आपण पे जेवी मुग्ध। का काजळी आणि मंद प्रभा दीपी। स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निधेली चेवुनी वेगी। आलिंगीले विण आलिंगी सकाम करी। तैसे स्वरूपी झाली माया आथी स्वरूप नेने धनंजया। तेची रुखायया मूळ पहिले वस्तूसी आपुला जो अबोधू। तो ऊर्ध्वी आठोळी जे छंदू वेदांती हाची प्रसिद्धू बीज भावो। घन आज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भाव म्हणती। येर स्वप्न हन जागृती हा फळ भाववतीयेचा। ऐसी यया वेदांती निरूपण भाषा प्रतीती। परिते असो प्रस्तुती अज्ञान मूळ। ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध्व सुचिती मुळे। बळिया बांधोनी आळे माया योगाचे। मग आदिली सदेहांतरे उठती जिये अपारे। ते चौपासी घेऊनी आगारे खोलाविती। ऐसे भवद्रुमाचे मूळ हे ऊर्ध्वी करी बळ। मग आणि याचे बेंचळ आधी दावी। तेथ चित्तवृत्ती पहिले महतत्व उमलले। ते पान वाल्हे दुले एक निघे। मग सत्वरजत्मात्मकू त्रिविध अहंकारू जो एकू। तो तिवाणा अधोमुखू दिरू फुटे। तो बुद्धीची घेऊनी आगारी भेदाची वृद्धी करी। तेथे मनाचे डाळ धरी
साजेपणे ऐसा मुळाची या गाडिका विकल्परस कोवळिका चित्त चतुष्ठ डाहाळिका कोंबहिजे तो मग आकाश वायुद्योतक आपवृद्धी हे 5 फूक महाभूतांचे सरोख सरळे होती तैसे श्रोत्राद्री तन्मात्रे तिये अंगवसा गर्भपत्रे लुळलुळते विचित्रे उमळती गा तेत शब्दांकुर वरी पडी श्रोत्रावाढी देवडी होता करीत कांडी आकांक्षेची रामकृष्ण हरी।